मी तानाजी श्रीरंग बनसोडे जयंती मंडळाचा रेस्टॉरंट मंडळाचा अध्यक्ष आहे। आज 14 तारखेला आम्ही पुतळा 12 तारखेला इथून जाऊन 13 तारखेला पुतळा संध्याकाळी आणणार आहे आणि 14ला उभा करणार आहे आणि लोक अर्पण करणार आहे ती एप्रिल महिन्यात करणार आहे आम्ही। कारण ही चबुतऱ्याचं काम जवळजवळ 2 कोटीचं काम आहे। माजी आमदार शाजूबापू पाटील आणि माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मोठी मदत केल्यामुळं हे एवढं मोठं काम चालू झालेलं आहे आणि आता पूर्णत्वाला आलेलं आहे। पुतळा आम्ही पाहायला जवळजवळ का नाही कोल्हापूरला गेलो, सिंधुदुर्गला गेलो, कुडाळला गेलो, धुळ्याला गेलो, नाशिकला गेलो आणि मुंबईमध्ये महाकाली रोडला शिरगावकर म्हणून आहेत त्यांच्याकडे पुतळा बनवलेला आहे। पुतळा विश्वरत्न विश्वभूषण प्रकांड पंडित प्रज्ञासूर्य मानवतेचे पुजारी बोधिसत्व महामानव परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा 14 फेब्रुवारी की ज्यांची माता भीमाई या भीमाईच्या जयंती दिनाचं औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं येणाऱ्या 14 तारखेला हा भीमाईच्या लेखाचं मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या उत्साहामध्ये मुंबई ते सांगोला अशा पद्धतीनं या ठिकाणी आगमन होतं आहे आणि आगमन प्रित्यर्थ भव्य दिव्य असा ऐतिहासिक सोहळा आज सांगोले शहरामध्ये न भूतो न भविष्यते अशा पद्धतीनं या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आणि तमाम सांगोला शहर तालुक्यातल्या बहुजन बांधवांनी एकत्रित येऊन हा ऐतिहासिक क्षण सर्व लहान बालगोपाळ ते सर्व आबालवृद्ध आणि सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचं स्मारक उभा करण्यासाठी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाला अभिप्रेत असणारा जो विचार आहे की जो विचार समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायाच्या आधारावरचा जो विचार की जो बाबासाहेबांनी सर्वसमावेशक असणाऱ्या मानव जातीच्या कल्याणाचा हा विचार दिला, तो विचार खऱ्या अर्थानं ती ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन तमाम सर्व बहुजनांनी यापुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं पुढे यावं अशा पद्धतीचं एक प्रतीक, एक भव्य दिव्य असा पद्धतीचं एक प्रतीक या ठिकाणी 14 तारखेला उभा राहताना दिसतं आहे। हे सर्व करत असताना या ठिकाणी शिवप्रेमी तरुण मंडळानं बहुजन प्रतिपालक आदर्श राजा छत्रपती शिवरायांचं भव्य दिव्य असं स्मारक उभा केलेलं आहे आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे उभा राहताना दिसतं आहे। 2 महामानवांची ही स्मारक या महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खवावा अशा पद्धतीची ही 2 स्मारक सांगोले शहरामध्ये उभा राहताना दिसत आहेत आणि हे आगळ्या वेगळ्या या ठिकाणी असणाऱ्या सोहळ्याचं ऐतिहासिक साक्षीदार होण्यासाठी तमाम सर्व लहान बालगोपाळापासून ते तरुण आबालवृद्धांच्यापर्यंत सर्व बहुजन बांधवांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय की आपण मोठ्या संख्येनं या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन हा आनंद द्विगुणित करावा आणि सोहळा संपन्न या ठिकाणी आनंदमय सोहळा साजरा करावा अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं हे आव्हान या ठिकाणी करतो आहे। या कार्यक्रमासाठी सन्माननीय सांगोला या ठिकाणी तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय सन्माननीय बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख, त्याचबरोबर सन्माननीय माजी आमदार ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील, विधान परिषदेचे सन्माननीय माजी आमदार आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या समवेत आमच्या या ठिकाणी असणाऱ्या पूज्य भंते की जे भंते कोल्हापूरवरून आणि गुगवाडवरून या ठिकाणी येत आहेत, ज्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या साक्षीनं बाबासाहेबांच्या ज्या अस्थी आहेत त्या अस्थी या पूर्णाकृती पुतळ्यामध्ये बसवून या ठिकाणी हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभा करण्याचं या ठिकाणी आम्ही ते ठरवलेलं आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी हा जवळजवळ 12.5 फुटी उंचीचा पुतळा असून 1.25 टन त्याचं या पुतळ्याचं वजन आहे आणि एवढा भव्य दिव्य असं हा जो पुतळा आहे की अतिशय या ठिकाणी देखणं रूप असणारं बाबासाहेबांचं हे रूप पाहण्यासाठी
तमाम या ठिकाणी असणाऱ्या की ज्या बाबासाहेबांनी या ठिकाणी सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून बाबासाहेबांच्याकडे पाहिलं जातं, शिक्षणाचं प्रतीक म्हणून बाबासाहेबांच्याकडे या ठिकाणी पाहिलं जातं, जगाचा जगविख्यात म्हणून या ठिकाणी विद्वान म्हणून विद्वानाचा या ठिकाणी असणाऱ्या महासागर म्हणून ज्ञानाचा महासागर म्हणून बाबासाहेबांच्याकडे पाहिलं जातं. या ज्ञानाच्या महासागराच्या या ठिकाणी असणाऱ्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी तमाम या ठिकाणी बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येनं या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून सोहळा या ठिकाणी आनंदमय द्विगुणित करावा अशा पद्धतीचं सुद्धा या ठिकाणी मी आवाहन करतो. या सोहळ्याच्या निमित्तानं लोकहितवर्धक महासंघ मुंबई या मुंबईच्या या ठिकाणी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातून वर्गणी करून अर्धपुतळा या ठिकाणी बसवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ आणि मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष तानाजी बापू बनसोडे यांच्या या ठिकाणी असणाऱ्या अध्यक्षतेखाली हे मंडळ रजिस्टर करण्यात आलं आणि त्या मंडळातील सन्माननीय सर्व सदस्यगण आणि त्या सदस्याबरोबर या ठिकाणी सन्माननीय आमच्या सांगोला तालुक्याचे सुपुत्र आणि मुंबई स्थित असणारे ज्यांची कल्पना या ठिकाणी पुढं आली ते या ठिकाणी पनवेल रायगड जिल्ह्याचे कृषी अधिकारी आदरणीय प्रफुल्लजी बनसोडे साहेबांनी सुद्धा ही कल्पना या ठिकाणी सुचवली आणि खऱ्या अर्थानं ती पूर्णत्वाला येऊन आज हा पूर्णाकृती पुतळा आज या ठिकाणी सांगोल्यामध्ये उभा राहतोय. याचा अत्यानंद या ठिकाणी आनंद आमच्यासारख्या तमाम या ठिकाणी असणाऱ्या तरुण कार्यकर्त्याबरोबर सर्व बहुजनांना होतोय. या सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा मी सर्वांना या ठिकाणी आग्रहाचं या ठिकाणी निमंत्रण देतो आणि सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीचं सर्वांना जयंती उत्सव मंडळाच्या वतीनं आवाहन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. विश्व शांतिदूत तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या मातेचा 171वा जन्म उत्सव महामाता भीमाई रामजी सपकाळ तथा आंबेडकर या मातेचा हा जयंती उत्सव उद्या शुक्रवारी दिनांक 14/2/2025 संपन्न होत असतानाच या सांगोल तालुक्यामध्ये सांगोला तालुका लोकहितवर्धक महासंघ मुंबई यांच्या विद्यमाने 22/10/1978 रोजी अर्धपुतळा या ठिकाणी उभा केलेला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सांगोला शहर तालुक्याची लोकसंख्या वाढत असतानाच अनेक सुविधा होत असतानाच 2008 साली आम्ही आमचे मार्गदर्शक आयुष्मान तानाजी श्रीरंग बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत सुनील निवृत्ती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भारतरत्न डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव मंडळ 2008 साली रजिस्ट्रेशन केलं आणि आमच्या मंडळाला सतत मार्गदर्शन करणारे सांगोला तालुका लोकहितवर्धक महासंघाचे सचिव आदरणीय ॲडव्होकेट GB गढेरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्णाकृती पुतळ्याचं नियोजन करत असताना 2019 साली आम्ही मंडळाच्या पैशातून मुंबई येथे शिरगावकर यांच्याकडे पूर्णाकृती पुतळ्याचं काम दिलं. ते काम पूर्ण झालेलं आहे आणि उद्याच्या महामाता भीमाईच्या जन्म उत्सवी त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आज हे मंडळ आमचं या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन आमचे धम्ममित्र बौद्धाचार्य आदरणीय गुगवाडचे आणि कोल्हापूरचे यांच्या शुभ हस्ते अस्थिकलशाचं पूजन आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं आगमन या ठिकाणी करीत आहोत. या ठिकाणी संपूर्ण समस्त तालुक्यातील सर्व बहुजन समाज बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयायांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या मंडळासाठी सतत मंडळातील अनेक जवळजवळ 21 लोक आम्ही आहोत. त्यामध्ये अध्यक्ष आदरणीय तानाजी श्रीरंग बनसोडे, खजिनदार सीताराम विश्वनाथ बनसोडे, सेक्रेटरी बाळासाहेब संदीपान बनसोडे, सहसेक्रेटरी रुपेश जगन्नाथ बनसोडे, आमच्या मंडळाचे आधारस्तंभ संचालक दीपक मनोहर बनसोडे, आमचे धम्ममित्र बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, त्याचबरोबर परमेश्वर
गेजगे साहेब, आमच्या या सर्व चॅनलचे बनसोडेजी साहेब, साठेजी आणि ओहाळ यांनी या चॅनलला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो की आपण हा विचार जो आहे, जो परिवर्तनाचा, बदलाचा आणि देशाची एकात्मता, अखंडता टिकून हे संविधानप्रमाणे ह्या देशामध्ये सर्वच लोकांनी गुण्यागोविंदानं समता प्रस्थापित करण्यासाठी ह्या बाबासाहेब आंबेडकरांचा हे स्मारक उभा केलेलं आहे. हे तुम्हा आमची ऊर्जा आहे, शक्ती आहे, ताकद आहे. तेव्हा या जयंतीचं औचित्य साधून सर्वांना आम्ही सविनय जय भीम. बहुत सब मंगलन, भगवान गौतम बुद्ध म्हणतात सर्वांचं कल्याण हो हा मंत्र देऊन या ठिकाणी मी याला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व चॅनलचं आभार मानतो. जय भीम. जय जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.